जय महाराष्ट्र मित्रांनो, शेतकरी सामाजिक संघटनांची कोणतीही मागणी नसताना 87,000 कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर लादला आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। सांगलीवाडीतील शेतकरी मेळाव्यात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव ठेवण्यात आला। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, शेतकरी सामाजिक संघटनांची कोणतीही मागणी नसताना 87,000 कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर लादला आहे। या ठेकेदारांकडून बॉन्डच्या माध्यमातून राजकर्त्यांच्या घरात पैसे जाणार आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। या दरम्यान 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, असा ठराव शेतकऱ्यांनी मंजूर केला। सांगलीवाडीत शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते। यावेळी केंद्रीय माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य उपाध्यक्ष उदय नारकर, सावकार मदनाईक, नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजू शेट्टी म्हणाले की केंद्र आणि राज्यातील भाजप प्रणित सरकार हे भांडवलदारांचे आहे। शक्तीपीठ महामार्गाची मागणी नसताना केवळ ठेकेदारांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याचाच राजकर्त्यांचा हेतू आहे। शेतकऱ्यांच्या हिताच्या 2013 मधील कायद्याची सरकारने ठेकेदारांच्या हितासाठी मोडतोड केली। या महामार्गासाठी जमिनी घेण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली जात नाही, असा हिटलरशाही कायदा केला आहे। यास काही प्रमाणात काँग्रेसचे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सुद्धा जबाबदार आहेत। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील 27,000 एकर शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे। असे काळे कायदे करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांनी संघटित उठाव केल्यास सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्याचे धाडस करणार नाही। कायदा तुम्ही पाळणार नसाल तर आम्ही कायदा हातात घेऊन जमिनी घेण्यासाठी येणाऱ्यांचे पाय मोडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला। डॉक्टर उदय नारकर म्हणाले की शेतकरी भक्तांची शक्तीपीठ महामार्गाची मागणी नाही, फक्त ठेकेदारांच्या मागणीनुसार शक्तीपीठ करून राजकर्त्यांच्या बँक खात्यात पैसे जमवायचे आहेत। माजी आमदार दिनकर पाटील, उमेश देशमुख, महेश खराडे यांनी शक्तीपीठ रद्दचा प्रस्ताव या मेळाव्यात ठेवला। सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावून या शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या ठरावास मंजुरी दिली। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।